नवी मुंबईच्या विकासाला दिशा देणारं आश्वासक नेतृत्व, जनसामान्याची जाण असणारं नेतृत्व, सर्वसामान्यांचा नेता आदरणीय संदीपजी नाईक साहेबांचं जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण पुन्हा एकदा स्वागत करूया आणि सगळ्यांना माझी विनंती आहे की आपण त्यांचं मनोगत ऐकूया। आदरणीय संदीपजी नाईक साहेबांना विनंती करतोय की आपण आपलं मनोगत इथे व्यक्त करायचं आहे। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, भारत राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले, प्रकल्पग्रस्तांचे नेते स्वर्गीय दिबा पाटील यांच्या पवित्र स्मृतीस मी सर्वप्रथम विनम्र अभिवादन करतो। आज नवी मुंबई येथील बेलापूर मतदारसंघाच्या नागरिकांना आज जो संकल्प केला आणि ज्या संकल्पाच्या माध्यमातून कोणी एका पक्षानं नाही, जयंत पाटील साहेब, हे जे सगळे उपस्थित आहेत हे नवी मुंबईचे नागरिक आहेत, हे विविध पक्षाचे आहेत, हे विविध भाषिक आहेत, विविध प्रांतिक आहेत, महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातील तालुक्यातील घटक आहेत। आपण सर्वांनी या निर्धार मेळाव्याचं आयोजन आपण स्वतःहून केलं आणि ह्या निर्धार मेळाव्याचं रूपांतर जयंत पाटील साहेब आल्यानंतर पक्षप्रवेशामध्ये झालं। या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवार साहेब, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माननीय जयंत पाटील साहेब, नवी मुंबईचे माजी महापौर जयवंतजी सुतार, सभागृह नेते रवींद्रजी इथापे, माजी विरोधी पक्षनेते दशरथजी भगत, माजी स्थायी समिती सभापती नेत्रा शिर्के, प्रदेश सरचिटणीस भावना घाणेकर, प्रदेश सरचिटणीस वंदना राजपूत मॅडम, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी नगरसेविका सलुजा सुतार, प्रदेश सरचिटणीस विलासजी हुले, संदीपजी सुतार, रुपेशजी ठाकूर, भरतजी नखाते, संपतजी शेवाळे, शुभांगी पाटील मॅडम, श्यामराव महाडिक, माझे बंधू वैभवजी नाईक, डॉक्टर जयाजी नाथ, सूरजजी पाटील, अशोकजी गुरखे, अमितजी मेडकर, गणेशजी भगत, प्रकाशजी मोरे, राजेशजी शिंदे, विशालजी डोळस, शशिकला पाटील मॅडम, निशांतजी भगत, श्रीमती फाशीबाई भगत, रुपाली भगत, वैजंती भगत, सूरजजी पाटील, माधुरी सुतार, भगवानजी ढाकणे, सुरेशजी शेट्टी, जयश्री ठाकूर, शिल्पा कांबळे मॅडम, मीरा पाटील मॅडम, गवस मॅडम, प्रदीपजी गवस, गिरीशजी म्हात्रे, रेखा म्हात्रे, विनोदजी म्हात्रे, गणेशजी म्हात्रे, सुरेखा नरबागे, सुनीलजी पाटील, विवेकजी पाटील, राजेश्री कातकरी, स्नेहा पालकर, शैला नाथ मॅडम, सुरेखा इथापे मॅडम, अनवरजी शेख, पूजा मेडकर मॅडम, माझे बंधू भरतजी नाईक, विजयजी वाळुंज, विजयजी घाटे, निवृत्ती कापडणे, सुनीलजी घरज, सुनीलजी सुतार, स्वाती लाहोटी, अंजली वाळुंज, सुनंदा पाटील, रोहिणी शिंदे, गणेशजी रसाळ, अशोक नरबागे, सुरेश शिंदे, रवींद्र म्हात्रे, बाळकृष्ण बंद्रे, सुदत दिवे, निशांत पाटील, सुभाष गायकवाड, रणजित नाईक, विजय साळे, अनिल लोखंडे, अक्षय पाटील, राजेशजी रॉय, सुनीलजी कुरकुटे, जगन्नाथजी कोळी, दीप्ती कोळी, नीलम मडवी, राजेश ठाकूर, भाऊ भापकर, राजेंद्र सामुद्रे, संदीपजी भगत, शैला पाटील, रुचिता करपे, शेखर भोपी, अमितजी मडवी, मीनाक्षी सोनावणे, जयेंद्रजी सुतार,
अंकुश मेडकर, उपस्थित सर्व व्यासपीठावरील आजी माजी नगरसेवक, पदाधिकारी, उपस्थित सर्व व्यासपीठावरील मान्यवर, आज संपूर्ण नवी मुंबईमधून प्रत्येक प्रभागामधून आलेले नागरिक, भारताच्या एक उच्च टोक म्हणजे काश्मीर टू कन्याकुमारी, पाटील साहेब आजच्या या सभेमध्ये प्रत्येक प्रांताचं आणि प्रत्येक राज्याचं प्रतिनिधित्व नवी मुंबईकर म्हणून आज या सभागृहामध्ये उपस्थित आहे. उपस्थित पत्रकार, मी सर्वप्रथम हा निर्धार मेळावा आयोजित करण्याकरता स्वयंस्फूर्तीनं सर्व नवी मुंबईतील नागरिकांनी, माझ्या समवेत अनेक वर्षापासून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला. त्यामध्ये ज्येष्ठ नागरिक आहेत, महिला भगिनी आहेत, पुरुष मंडळी आहेत, युवक आहेत आणि प्रत्येक धर्माचे, प्रत्येक भाषेचे, प्रत्येक प्रांताचे आपण सगळेजण आज नवी मुंबई करता आणि प्रामुख्यानं निर्धार करण्याकरता आणि निर्धार केल्यानंतर माझ्यावर विश्वास व्यक्त करण्याकरता एवढ्या मोठ्या संख्येनं आज या सभागृहामध्ये आपण सगळे उपस्थित झालात, त्याबद्दल मी मनापासून आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. आमचा हा निर्धार मेळावा सुरू असतानाच आपल्या सगळ्यांवर विश्वास ठेवून, तुमच्या निर्धारावर विश्वास ठेवून, तत्परतेनं मन मोठं करून आदरणीय शरदचंद्र पवार साहेब, सुप्रियाताई सुळे मॅडम, जयंत पाटील साहेब, आपण आम्हा सगळ्यांना आपण पुन्हा एकदा आपल्यासोबत काम करण्याची संधी दिली, त्याबद्दल आपलं हृदयापासून मी पवार साहेबांच्या राष्ट्रवादीचं मनापासून आभार व्यक्त करतो. आजचा दिवस का आपण बघतोय याबद्दल मी नव्यानं सांगण्याची गरज नाही. आज संपूर्ण वक्ते ज्यांनी आपलं मत व्यक्त केलं, त्यांनी त्या गोष्टीचा उहापोह केला. पाटील साहेब, 2019 मध्ये काही परिस्थिती निर्माण झाली आणि काही निर्णय आम्हाला घ्यावा लागला. तो निर्णय आम्ही घेतलेला, तो निर्णय नवी मुंबईच्या विकासाकरता होता. आमच्या नवी मुंबई शहराचं हित साधलं जावं. नवी मुंबई शहराचे दीर्घ प्रलंबित विषय जे सत्तेत असल्याशिवाय त्याचा निर्णय होत नाही आणि हे विषय नवी मुंबईच्या हिताचे आहेत आणि हे मार्गी लागले पाहिजेत. याकरता त्यावेळेस झालेला निर्णय, त्यावेळेस आमच्या नवी मुंबईतल्या सर्व नागरिकांना आम्हाला दिलेला शब्द आणि त्या नंतरच्या कालखंडामध्ये जशा निवडणुका घोषित झाल्या त्यावेळेस शब्द फिरवला गेला. शब्द फिरवला, ठीक आहे, काही अंशी माझी कोंडी झाली, परंतु असो, माझी कोंडी झाली तरी माझ्या शहराची कोंडी झाली नाही पाहिजे, माझ्या कार्यकर्त्यांची कोंडी झाली नाही पाहिजे. या शहराचा विकास झाला पाहिजे आणि त्यामुळेच माझं एक टर्मचं नगरसेवक पद, 3दा स्थायी समिती सभापती, 2 टर्म आमदार आणि त्यावेळेस मला थांबावं लागलं. मला असं वाटलं की मी थांबलो, ठीक, हरकत नाही, परंतु त्यातून काहीतरी चांगलं निर्माण होईल, आपल्या शहराच्या हिताचे निर्णय घेतले जातील, आमच्या शहरवासियांच्या हिताची जपणूक केली जाईल, माझ्या समवेत जे सगळे आलेत त्यांना सन्मानित केलं जाईल, त्यांची कामं होतील. अशा प्रकारची परिस्थिती असताना निवडणुकीला आम्ही सामोरं गेलो आणि जी जबाबदारी आमच्याकडे दिलेली ज्या पक्षानं, ते आम्ही योग्य पद्धतीनं पार पाडली. दोन्ही मतदारसंघामध्ये यश मिळालं. ज्या दिवशी आम्हाला यश मिळालं त्याच्या दुसऱ्याच दिवशी हे यश कोणाचं नाहीये, हे यश तुमचं तर नक्कीच नाहीये, हे यश पक्षाचं पण नाहीये, हे यश माझं आहे. आणि ज्या कार्यकर्त्यांनी त्यावेळेस कामं केलेली,
आमच्या चेहऱ्याकडे बघून कामं केलेली, त्या दिवशी त्यांचा हिरमोड झाला की आपण काय धारणेनं आपण प्रवेश केला, आपण त्याग केला आणि आपण कामं केली, आणि त्याच्यानंतर जर जे सत्य आहे ते कुठेतरी बाजूला ठेवून आम्हाला ज्या पद्धतीनं अपमानित केलं जात आहे, हा अपमान माझ्या सर्व कार्यकर्त्यांनी त्यावेळेस सहन केला. त्यानंतर काय घडलं हे सगळ्यांना आपल्याला माहिती आहे. नंतरच्या कालखंडामध्ये करोनाचा कहर 2019ला संपूर्ण जगानं बघितला, देशानं बघितला, महाराष्ट्रानं बघितलं, आपल्या शहराने देखील बघितला. पाटील साहेब, मी जबाबदारीने आपल्याला सांगतो की इतर पक्षातल्या प्रत्येक घटकानं कामं केली, परंतु प्रामुख्यानं नवी मुंबई शहराचा जर आपण विचार केला तर कोविडच्या कालखंडामध्ये ह्या डायसवर बसलेल्या लोकांनी जे काम केलं ते कर्तव्य म्हणून केलं, आपल्या जीवाची देखील पर्वा नाही केली. याच्यामधले अनेक नगरसेवक, महिला नगरसेविका एकदा नाही दोनदा त्यांना कोविड झालेले आहेत, परंतु जनसेवेचं व्रत कोणी पाठीमागे ठेवलं नाही, ते कामं करत बसले आणि त्यांनी आपल्या कर्तव्याची जी जाण आहे, कर्तव्याची पूर्तता त्या कालखंडात योग्य पद्धतीनं केली. तो कालखंड निघून गेला, पुढचा कालखंड आला, ज्या वेळेस नवी मुंबई शहराच्या हिताचा निर्णय, या गोष्टीचा उल्लेख आज केलाच पाहिजे की हा नवी मुंबई महानगरपालिकेची स्थापना होण्यापूर्वी नवी मुंबईमधील जेव्हा गावांच्या पूर्ण 12.5% जमिनीचं वाटप झालं, ग्रामस्थांच्या जमिनी या संपादित केल्या गेल्या, तेव्हा स्वर्गीय दिबा पाटलांनी आपल्या नवी मुंबई शहरातल्या आगरी कोळी बांधवांची बाजू मांडली आणि त्यावेळेस खऱ्या अर्थानं या आगरी कोळी बांधवांना 12.5% देण्याचं धाडस आणि मूळता हा निर्णय कोणी घेतला असेल तर तो शरदचंद्र पवार साहेबांनी घेतला. नवी मुंबई महानगरपालिकेची स्थापना झाली, हा विषय नवी मुंबईच्या स्थापनेच्या अगोदरचा आहे, परंतु नवी मुंबई महानगरपालिकेच्या स्थापनेनंतर प्रत्येक कालखंडामध्ये जे नवी मुंबई शहराच्या हिताचे निर्णय आहेत किंवा त्या निर्णयामध्ये जेव्हा अडचण आहे तेव्हा त्या प्रत्येक विषयाकरता पाठबळ देण्याचं काम हे शरदचंद्र पवार साहेबांच्या माध्यमातून सातत्यानं झालं. त्यांनी नेतृत्वाला बळ दिलं. सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे नवी मुंबई महानगरपालिका स्थापना झाल्यानंतर या शहराला सर्वात मूलभूत गरज कुठली असेल तर ती पाण्याची गरज होती. पाणी म्हणजे आपण पूर्ण ठाण्यासारखं शहर हे देखील बारवीर डॅमवर डिपेंड आहे. अपर वैतरणा, मिडल वैतरणा या धरणातून मुंबईसारख्या शहरामध्ये पाणी येत असतं, परंतु नवी मुंबई सारख्या शहराला जर पाणी द्यायचं असेल तर कोणताही स्कोप त्या कालखंडामध्ये नव्हता. आज या एका व्यक्तीच्या नावाचा उल्लेख करावाच लागेल. स्वर्गीय RR पाटील साहेब यांच्या माध्यमातून आमच्या नेतृत्वानं पुढाकार घेतला, शरद पवार साहेबांनी त्याला बळ दिलं आणि नवी मुंबई शहराच्या पाण्याची समस्या दूर झाली. अनेक विषय. आज दुसरा एक महत्वाचा विषय, आपण सगळेजण पाम बीच वरून जाताना नवी मुंबई महानगरपालिकेचे हेड ऑफिस आपण बघतो. ती बिल्डिंग बघताना आपल्याला अभिमान वाटत नाही का? वाटतो की नाही आपल्याला? ही हेड ऑफिसची आपली इमारत ही अशा ठिकाणी व्हावी की ज्या ठिकाणी प्रत्येकाला त्या बिल्डिंगमध्ये जाणं सोपं होईल आणि एक आयकॉनिक स्ट्रक्चर तयार व्हावं. त्यावेळेस खूप अडचणी होत्या. सिडकोच्या माध्यमातून टाळाटाळ केला गेला, अडवणूक केली गेली. जेव्हा भूखंड निश्चित झाला, JD सुतार साहेब आठवतंय तुम्हाला, जेव्हा भूखंड निश्चित झाला तेव्हा महानगरपालिकेची क्षमता जेवढी आहे त्याच्यापेक्षा खूप मोठी रक्कम ही सिडकोनं मागितली आणि त्यावेळेस मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे साहेब होते. त्यावेळेस आमच्या नेतृत्वानं त्यांना विनंती केली की नवी मुंबई महानगरपालिका आहे, नवी मुंबई महानगरपालिकेतल्या ग्रामस्थांच्या जमिनी ह्या सिडकोनं संपादित केल्यात, MIDCनं संपादित केल्यात. या शहराला योग्य असं त्या ठिकाणी हेड ऑफिस आणि ते देखील जी जागा ही मोक्याच्या ठिकाणी आणि ते देखील नाममात्र दरानं मिळाली पाहिजे. पवार साहेबांनी तो पुढाकार घेतला आणि नाममात्र दरानं हेड ऑफिसचा प्लॉट आपल्याला दिला गेला. असे अनेक निर्णय आहेत. जेव्हा जेव्हा नवी मुंबई शहराच्या हिताची जपणूक करण्याचा विषय आला, एखाद्या प्रकल्पाला राज्य स्तरावर मंजुरी असेल, केंद्र स्तरावर मंजुरी असेल, या शहरातल्या प्रत्येक घटकाचा टॅक्स वाढू नये किंवा या शहरामध्ये प्रत्येक गोष्टी व्यवस्थित झाल्या पाहिजेत, अशा प्रकारची भूमिका मांडत असताना जेव्हा जेव्हा अडचणी आल्या तेव्हा आदरणीय पवार साहेबांनी
आपल्या नवी मुंबईच्या बाजूनं कोल दिला आणि आपल्याला मदत केली. या गोष्टीचा उल्लेख मी का करतो? कारण 2019च्या कालखंडानंतर जी आता ही 2 वर्षाची त्या ठिकाणी जी परिस्थिती निर्माण झालेली आहे, आपल्याला 2 वर्षापूर्वी पाण्याच्या समस्येला समोर जावं लागत होतं का? 2021 पासून काय परिस्थिती आहे? आपल्या शहराला पाण्याच्या समस्येला सामोरं जावं लागतं. याचं कारण असं आहे, कारण ज्यांच्याकडे या शहराच्या त्या विभागाच्या पाण्याची किंवा निर्णयाची जपणूक करण्याची आवश्यकता होती, जेव्हा जेव्हा आपण पाणी कमी झालं आणि ते का कमी झालं, आपलं पाणी दुसरीकडे वळवलं गेलं. ते वळवलं गेलं असताना जेव्हा जेव्हा आपल्या नेतृत्वानं मी जेव्हा आवाज उचलला तेव्हा तो फक्त माझाच आवाज दिसला की हे काय बोलताय. कारण आम्हाला स्वतःचं राजकारण पुढे टिकवायचं नव्हतं, आम्हाला शहरवासियांचं हित बघायचं होतं. त्यामुळे जेव्हा जेव्हा शहरावर अन्याय झाला, शहराच्या हक्काच्या गोष्टी बाहेर नेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा आम्ही आवाज उचलला. परंतु इतर कोणत्याही व्यक्तीकडून तो आवाज उचलला गेला का? नवी मुंबई महानगरपालिकेचं पाणी इतर शहरात वळवलं गेलं, नायकांशिवाय कोणी बोललं का? या शहरामध्ये 14 गावांचा निर्णय झाला. 14 गावांचा निर्णय होत असताना आपल्या शहरातल्या टॅक्स पेअरचे पैसे, म्हणजे ते थोडे 200-300 करोड नाही, जर 14 गावामध्ये जर काम करायचं असेल तर आपल्याला किमान तिकडचं इन्फ्रास्ट्रक्चर करायला 6 ते 7 हजार करोड रुपये द्यावे लागतील. जेव्हा हा विषय मांडल्यानंतर फक्त राजकारण आणि टीकेचं धनी फक्त नायकांनाच केलं गेलं. परंतु ह्या पद्धतीने जर आपल्याला निर्णय घ्यायचा असेल तर राज्य शासनाने ते 7,000 कोटी दिले पाहिजेत. नवी मुंबईकरांच्या टॅक्सचा 1ही रुपया आम्ही त्यांना देणार नाही, अशा प्रकारची भूमिका ही आपल्या माध्यमातून मांडली गेली. आपल्या शहरामध्ये आता शहर वाढतंय. आज पाटील साहेब, आपल्या शहराची लोकसंख्या 16 लाख ते 18 लाख आहे. रिडेव्हलपमेंट, UDCPR आणि ह्याच्या माध्यमातून रिडेव्हलपमेंट सुरू झालेली आहे आणि येणाऱ्या 5 ते 6 वर्षामध्ये ही 18 लाखाची लोकसंख्या ही 30 लाखापर्यंत पोहोचेल. कारण मूळ राहणारे रहिवासी, नंतर मग रिहॅब सिडको करता, रिहॅब महानगरपालिकेकरता आणि जो बिल्डर, जो विकासक जो डेव्हलप करेल त्यामध्ये अजून येणारे इतर रहिवासी. त्यामुळे या शहरामध्ये ह्या शहराची वाढ होत असताना या शहराच्या सुविधा देखील त्याच टप्प्यानं वाढल्या पाहिजेत. मग ती पाण्याची गरज असेल, कचऱ्याची विल्हेवाट असेल, शाळांकरता भूखंड असतील, हॉस्पिटल करता भूखंड असतील आणि इतर सर्व सुविधा या 2 वर्षाच्या कालखंडामध्ये या शहराचं म्हणजे संपूर्ण वजाबाकी झालेली आपण बघितलेली आहे. JD सुतार साहेब जेव्हा महानगरपालिकेमध्ये महापौर म्हणून त्यांचा कार्यकाळ संपला तेव्हा महानगरपालिकेमध्ये 2200 कोटी हे FD होते आणि 3000 करोडची सरप्लस होती. आजचा जर आपण आढावा घेतला तर ते पैसे कधीच संपलेले आहेत, उलटा कर्ज आपल्या महानगरपालिकेवर चढलेलं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये 2019 नंतर 2024 आपल्या शहराच्या हिताची भूमिका मांडणारा व्यक्ती हा लोकप्रतिनिधी म्हणून हा विधानसभेमध्ये जाईल, अशा प्रकारचा विचार प्रत्येकाचा होता. पक्ष संघटना म्हणून काम दिल्यानंतर ती सेवा आहे म्हणून आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा केली. जे काम आलं ते काम आम्ही केलं. अनेक कार्यकर्ते आज सकाळचा कार्यक्रम संपतो तर मग संध्याकाळी दुसऱ्या कार्यक्रमाचं त्या ठिकाणी म्हणजे माहिती दिली जाते की उद्या आपल्याला हा कार्यक्रम करायचा आहे. सगळ्यांनी ते कार्यक्रम राबवले, त्यांनी आमचा चेहरा बघितला. परंतु जो सन्मान जो प्रत्येकाला मिळायला हवा होता तो सन्मान मिळाला नाही. 2024ला आम्हाला अपेक्षा होती की आम्ही सर्वांनी जी मेहनत केलेली आहे, आम्ही जे श्रम घेतलेले आहेत या शहराकरता, कार्यकर्त्यांकरता, संघटनेकरता आमचा विचार केला जाईल. परंतु नवी मुंबई शहराच्या नागरिकांचा, शहरांच्या मॅन्डेटचा, कार्यकर्त्यांच्या मॅन्डेटचा हा विचार केला गेला नाही आणि एकतर्फी निर्णय हा जाहीर झाला. निर्णय जाहीर झाला म्हणून आम्ही निर्धार मेळावा घेतोय का? नक्कीच नाही. आज नवी मुंबईच्या हिताची जपणूक केली पाहिजे. 2019ला जो निर्णय झाला आणि तो आम्ही मान्य केला, तो मान्य केल्यानंतर आम्हाला अनुभव काय आला, तो
तो अनुभव असा आला की जो व्यक्ती म्हणजे आता इथे नरबागे आहेत का? नरबागे कुठे आहेत तुम्ही? हा नरबागे सर एक SC समाजाचा आमचा एक नगरसेवक, खूप कष्टकरी आहे, मेहनत करून त्याने आपलं जीवन घडवलंय, त्याच्या मिसेस देखील आहेत. या नरबागेनी एक त्याचं काम होतं आणि तो काम असताना त्यांनी संबंधित आमदाराला फोन केला की बाबा मला असं असं काम आहे आणि मला लेटर हवंय. तर त्यांनी स्पष्ट सांगितलं, तू कोण, मला का फोन केलास, तू इकडे यायचं नाही. आणि ज्या पद्धतीनं त्याला शब्द वापरले गेले ते आमच्या सगळ्यांच्या जिवारी लागले. तुझ्या जिवारी लागले? अशा पद्धतीनं फक्त नरबागेच नाही तर प्रत्येक आमचा कार्यकर्ता, मग तो आजी असेल माझी असेल, ह्याला प्रत्येकाला अपमानास्पद वागणूक या आमदाराच्या माध्यमातून सातत्यानं दिली गेली. ठीक आहे, मग कोणाचा अपमान केला, आमचा अपमान केला, आम्ही ते सहन करू. परंतु नवी मुंबई शहराच्या हिताचे निर्णय घेताना देखील कधी हिताचा विचार या आमदाराच्या माध्यमातून केला गेला नाही. त्यामुळे आमचा अपमान झाला, आमची कोंडी झाली, हे सर्व आम्ही मान्य केलं. कार्यकर्त्यांनी देखील पाटील साहेब ते सहन केलं. परंतु काहीही झालं तरी नवी मुंबईचं नुकसान हे आम्ही आणि या स्टेजवर बसलेले सर्व कार्यकर्ते कदापि सहन करणार नाही. आणि म्हणून जयंत पाटील साहेब हा निर्धार मिळावा. आज आम्ही हा निर्धार नवी मुंबईच्या हिताकरता केलेला आहे. आज आमच्या शहराचं नेतृत्व प्रत्येक कालखंडातलं हे सर्व नगरसेवक किंवा हे सर्व पदाधिकारी यांनी आपल्याला काही पदं मिळावी किंवा आपण पदं भूषवावी याकरता हे घटक राजकारणात नाही आहेत. आपल्याला समाज आपल्याकडे आशेने बघतोय, आमच्या माध्यमातून या शहराचं काहीतरी हित साधलं जाईल अशा प्रकारची भूमिका या स्टेजवर बसलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांची आहे. आणि जयंत पाटील साहेब, माझी देखील तीच भूमिका आहे. मी ही घेतलेली भूमिका की मला काही पद मिळावं किंवा मी कुठेतरी निवडून जावं याकरता नाही. ज्या विचारानं, ज्या वारशानं मी काम करतोय त्यांनी या शहरातल्या प्रत्येक समाजातल्या लोकांना प्रेम दिलेला आहे, आपलेपणा दिलेला आहे. आणि आपल्या शहराच्या हिताची वाटचाल करत असताना आपण आपली भूमिका ही योग्य पद्धतीनं मांडली पाहिजे. आज मी हा केलेला निर्धार हा वैयक्तिक महत्वाकांक्षेकरता नाहीये. मी हा आजचा केलेला निर्धार ह्या नवी मुंबईतल्या नागरिकांच्या अपेक्षांचा आहे, हे नक्कीच या ठिकाणी मी सांगू शकतो. आज समाजामध्ये फिरत असताना मी आमदार आहे की आमदार नाही, काय फरक पडतो का? एखाद्या लोकप्रतिनिधीला, निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीला, इलेक्ट केलेल्या लोकप्रतिनिधीला जेवढा सन्मान मिळत नाही तेवढा सन्मान आपण सर्वांनी मला आजवर दिलेला आहे. त्यामुळे ही माझी लढाई निश्चित प्रकारे या नवी मुंबईच्या हिताकरता आहे. आज मला मिळालेला अनुभव, माझ्या समवेत विविध क्षेत्रातली जी मंडळी माझ्या समवेत काम करतात, मला योग्य गोष्टींच्या सूचना करतात, योग्य सल्ले देतात, हे फक्त या शहराच्या हिताकरता देत असतात. त्यामुळे येणारा माझ्या जीवनातला प्रत्येक क्षण आपण माझ्यावरती विश्वास व्यक्त केलाय, माझ्याप्रती अपेक्षा आहेत आणि मी या अपेक्षा कधीच खाली पडून देणार नाही हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. जयंत पाटील साहेब, आम्ही सर्वांचा नेहमी सन्मानच केलेला आहे आणि भविष्यामध्ये देखील सर्वांचा सन्मान हा नक्कीच होईल. या गोष्टी बोलण्याच्या नाही आहेत, या करण्याच्या आहेत. आणि जे संस्कार आणि ज्या पद्धतीची वागणूक नाईक परिवाराकडून प्रत्येक नागरिकाला दिली जाते याची प्रचिती येण्याचा अनुभव प्रत्येक नागरिकाला आहे. आज फार कमी कालावधीमध्ये आज आम्हाला संधी देण्याकरता आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार साहेबांच्या माध्यमातून आज जयंत पाटील साहेब आणि त्यांची टीम आमचं स्वागत करण्याकरता आली. त्याबद्दल त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. आज येणारी लढाई ही स्वाभिमानाची आहे. येणारी लढाई ही नवी मुंबईच्या हिताची आहे. येणारी लढाई ही नवी मुंबईच्या विकासाची आहे. आम्ही लढणार आणि आम्ही जिंकणार. जय हिंद, जय महाराष्ट्र. संदीप नाईक साहेब आगे बढ़ो.
संदीप नाईक साहेब आगे बढ़ो. शरदचंद्र पवार साहेबांचा, शरदचंद्र पवार साहेबांचा, आदरणीय जयंत पाटील साहेबांचा, आदरणीय जयंत पाटील साहेबांचा. मी पाटील साहेबांच्या वतीने एक छोटीशी सगळ्यांना माझी म्हणजे त्यांच्या समोर एक विनंती आहे सगळ्यांनी आपण हात वरती करूया आणि जे मी बोलतोय ते आपण सर्वजण बोलूया. संदीप गणेश नाईक साहेब, आपण निवडणूक लढवा, आम्ही सर्व तुमच्या सोबत आहोत. मनापासून धन्यवाद. आणि मी सर्वांच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार, आदरणीय महाराष्ट्र राज्य अध्यक्ष जयंत पाटील साहेब यांचं पुन्हा एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये इथे स्वागत करतोय आणि त्यांना विनंती करतोय की आपण आम्हाला मार्गदर्शन करायचं आहे. बस बस. प्रयत्न हा आहे की सगळ्या महाराष्ट्रावर तुतारीचा आवाज जावा. आपल्या सर्वांचे लाडके युवा नेते संदीपभाई नाईक, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील, महिलांच्या अध्यक्षा सलुजाताई सुतार, भावनाताई घाणेकर, वंदनाताई राजपूत, विलासराव हुले पाटील, संदीप सुतार, दिलीपराव चव्हाण, रुपेश ठाकूर, JD सुतार, वैभव नाईक, रवींद्र इथापे, दशरथ भगत, मेघा शुभांगीताई पाटील, नेत्रा शिर्के, संपत शेवाळे, श्याम महाडिक, भरत नखाते, भगवान ढाकणे, विजय घाटे, सूरज पाटील, अमित मेडकर, शिल्पाताई कांबळे, विनोद म्हात्रे, जयाजी वाघनाथ, अशोकराव गुरखे, प्रदीप गवस, निशांत भगत, रुपालीताई भगत, सौ काशीबाई भगत, विजयंती भगत, मीराताई पाटील, माधुरीताई सुतार, सुजाताताई पाटील, पूजाताई मेडकर, जयश्रीताई ठाकूर, विवेक पाटील, रोहिणी शिंदे, श्रद्धा गवस, व्यासपीठावरील सर्वच मान्यवर आणि संदीप नाईक यांच्या या निर्णयाला पाठिंबा देण्यासाठी आलेले आपण सगळे, नव्या मुंबईतील हजारो, इथं एवढेच आहेत पण बाहेरही एवढेच आहेत, ते सर्व मान्यवर आणि बंधू भगिनी, आज मला इथे येताना मनापासून आनंद होतोय. यापूर्वी नव्या मुंबईत यायचो त्यावेळी आपलं काहीतरी हरवलंय असं सारखं वाटायचं मला. आज आपलं हरवलेलं गवसलं याचा आनंद मला होतो. आपल्या सर्वांच्या ताकदीचा परिचय मला आहे. आपण किती समर्थ आहात याची मला चांगली जाणीव आहे आणि तुम्ही मनात आणलं तर बेलापूरचा आमदार आपण विजयी करू शकता याची मला पूर्ण खात्री आहे. संदीप भाईंनी आपल्या सर्वांना सांगितलं त्यांचे तिकडे गेल्यावरचे अनुभव. हे आपली अनुभव नाही आहेत. जेवढे म्हणून तिकडे गेले त्या सगळ्यांना या अनुभवांचा सामना करावा लागतो. ही कहाणी नवी मुंबईमध्ये सुरू होते, ती महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये जाते. काही महिन्यांपूर्वी लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी
म्हाड्याचा निर्णय करताना विजयसिंह मोहिते पाटील यांची देखील अशाच प्रसंगाला तोंड देण्याची पाळी त्यांच्यावर आली. मी अशी अनेक उदाहरणं देऊ शकतो की ज्या ठिकाणी दिलेल्या आश्वासनापेक्षा वेगळी कृती झाली आणि अतिशय खंदे कार्यकर्ते, खंदे नेते यांना दुर्लक्षित करण्याचं काम तिकडच्या बाजूला झालं. आणि त्यामुळं स्वाभिमानी कार्यकर्ता, ज्याला स्वतःचं स्थान माहिती आहे, तो कार्यकर्ता तिकडं राहणं जरा अवघड आहे. आणि त्यामुळं आज असंख्य कार्यकर्ते सतत संपर्कात आहेत, अनेक नेते संपर्कात आहेत. महाराष्ट्रातले अनेक कार्यकर्ते जे पलीकडे अस्वस्थ आहेत ते इकडे येण्यासाठी उत्सुक आहेत. आता आज मात्र संदीप नाईक यांचा आणि माझा थोडासा संपर्क झाला होता. संपर्क होत असताना त्यांना या पक्षामध्ये येण्याच्या विषयी आम्ही सगळे सुचवत होतो, परंतु आपल्या सगळ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय हा निर्णय घेता येणार नाही असं त्यांनी मला वारंवार सांगितलं. नेता कसा असावा तर आपल्या बरोबरच्या सगळ्या सहकाऱ्यांना बरोबर घेऊन त्यांच्या विचारविनिमयाने निर्णय करणारा असावा. हे संदीप नाईक यांचा स्वभाव मला फार आवडला. आणि त्यामुळं मला त्यांनी सांगितलं की मला सगळ्यांशी बोलायला पाहिजे आणि आपल्या सर्वांना विश्वासात घेतल्याशिवाय हा निर्णय करायचा नाही असं त्यांनी ठरवलं. आमच्याकडे चंद्रकांत पाटील पक्षाचं नेतृत्व करतायत, सलुजा ताई आमच्या नेतृत्व करतायत. हे आपल्या पक्षामध्ये राष्ट्रवादीमध्ये पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतायत. त्यांनाही मी चर्चा केली की आपण असा निर्णय करण्याची शक्यता आहे. आणि मला मनापासून आनंद वाटतो की पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या आमच्या सगळ्या सहकाऱ्यांनी त्याला सहजासहजी मान्यता दिली आणि ते म्हटले फार चांगलं होईल, आपल्या पक्षाची ताकद वाढेल. आणि म्हणून आपण सर्वजण आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करताय. 1-2 दिवसात आता उमेदवार जाहीर करण्याचं काम आम्ही सगळे करणार आहे. पण त्याच्या आधीच संदीप नाईक यांच्या हातात आता मी तुतारी दिलेली आहे. संदीप नाईक साहेब, या तुतारीचा प्रभाव महाराष्ट्रात दिवसेंदिवस वाढतोय. चंद्र कलेकलेने वाढतोय, पण तुतारी आमची त्याच्यापेक्षा स्पीडनं वाढते. आणि शरद पवार साहेब, मी नेहमी सांगायचो की शरद पवार साहेब जिथं उभी राहतात तिथून लाईन सुरू होते. हे महाराष्ट्रातल्या अनेक मतदारसंघातलं चित्र आज तयार होते. आणि म्हणून लोकसभेला पवार साहेबांनी फक्त 10 जागा घेतल्या. आघाडी व्हावी म्हणून थोडासा जास्त त्याग करण्याचं काम पवार साहेबांनी त्यावेळी केलं. आणि 10 जागा निवडताना जवळपास 9 जागा, 9वी आमची शशिकांत शिंदे आज येऊ शकले नाहीत, गावाला गेलेत, जवळपास 9 जागावर आमच्या पक्षाने, राष्ट्रवादी काँग्रेसनं आपल्या पक्षाने जागा उमेदवार निवडून आणण्याच्यासाठी आत निवडून आल्या. 9वी थोडीशी चिन्हाच्या घोटाळ्यांनी पडली. म्हणजे पवार साहेबांनी, आमच्याकडे कुणी नेते नव्हते, सगळे नेते आमचे पलीकडे गेले. सगळे होते त्यावेळी 4 खासदार होते आणि सगळे गेल्यानंतर आमच्याकडे 8 खासदार आले. आम्ही ठाणे लढवू शकलो नाही कारण तुम्ही आमच्याबरोबर नव्हता, नाहीतर आम्ही ठाणेही लढवली असती. आणि म्हणून आपल्या सर्वांना मला एवढंच सांगायचंय
की आज एक चांगला दिवस आहे. चांगल्या विचारानं तुम्ही राष्ट्रवादी पवार साहेबांच्या नेतृत्वाला मान्यता दिली आणि पुन्हा या पक्षात काम करायला सुरुवात करताय. मी सगळ्यांना स्वागतासाठी गळ्यात हे स्कार्फ घालून सगळ्यांचं स्वागत करत होतो. 80% चेहरे ओळखीचेच आहेत माझ्या, म्हणजे हे आपलेच आहेत ही भावना माझी पूर्वीपासून होती. आणि हा मधल्या 2, 4, 5 वर्षाचा काळ गेला, पण जवळपास आपण अनेक वेळा याच व्यासपीठावर आपल्या मोठ्या नेत्यांच्या नेतृत्वाखाली भेटलेलो आहोत आणि अनेक वेळा कार्यक्रमाला मी इथं आलेलो आहेत. आणि आपले मोठे नेते हेही माझे लाडके आदर्श असे नेते आहेत. त्यांच्याबद्दलही मला नितांत आदर आहे, आपुलकी आहे आणि त्यांच्या कर्तबगारीवर देखील आम्हा सगळ्यांचा विश्वास आहे. आज आपण राष्ट्रवादीचा पवार साहेबांचा झेंडा हातात घेतला. या शहराचे प्रश्न संदीप नाईक यांनी आपल्या सर्वांच्या समोर मांडले. काही प्रश्न असे आहेत की जे सत्ता असताना सुटायला पाहिजे होते. त्या प्रश्नांना चालना देण्याचं काम व्हायला पाहिजे होतं. 12.5% भूखंडाचं काम अजून अर्धवट राहिलेलं आहे, त्याला चालना देण्याचं काम करायचंय. गावाभोवती बांधलेली घरं रेग्युलराईज करण्याचं आव्हान आहे, त्याला आता आपल्याला निवडणूक झाल्यावर चालना देऊन त्यांना न्याय देण्याचं काम करायचंय. झोपडपट्टी पुनर्वसनाचा निर्णय झाला, पण इम्प्लिमेंटेशन कुठेही योजनेचं झालं नाही. त्याला संदीप आपण जसं सांगाल तशा पद्धतीनं चालना देण्याचं काम आपण करू शकू. विकास आराखडा मंजूर झालाय, पण सिडको अजून भूखंड विकायचंच काम चालू आहे. विकास आराखडा इथं मंजूर झालाय, पण मुंबईत हाताला लकवा आल्यामुळं सही होईना झाली आहे. आणि त्यामुळं विकास आराखडा एवढ्या उत्तम शहराचा मान्यता देण्यासाठी सरकार दिरंगाई करते. भूखंड विकण्यात जास्त महत्व त्याला देण्याचं काम चाललेलं आहे. खरं म्हणजे घर लीज, सगळ्या इमारती सगळ्या लीजवर आहेत, हाही एक प्रश्न आहे. सिडकोच्या कडे आपल्याला त्याची मालकी हक्क आहे, तो आपल्याला मिळवण्याचं काम आहे. बारवी धरणाचं पाणी आता पळवून नेलंय, मोरब्याचंही पाणी पळवलेलं आहे. बारवी धरणाच्या पुनर्वसन ज्यांचं करायचंय त्यांना 61 जणांना नोकऱ्या महापालिकेत दिल्या आहेत, पण पाणी मात्र आपलं दुसरीकडे जात आहे. असे अनेक प्रश्न नव्या व्यवस्थेत मागच्या काही वर्षात तयार झालेले आहेत. हे सगळे प्रश्न सोडवायचे असतील, या नव्या मुंबईला संदीप नाईक आणि त्यांच्या घराण्याने जी दिशा दिलेली आहे ती कायम ठेवायची असेल तर उद्याच्या निवडणुका झाल्यावर हे पहिल्यांदा काम करून बेलापूर मतदारसंघातल्या नव्या मुंबईतल्या सगळ्यांना न्याय देण्याचं काम आपलं नवं येणारं सरकार करेल, हा विश्वास मी आपणा सर्वांना देतो. महाविकास आघाडीच्या वतीनं मी आपणा सर्वांना हा विश्वास देतो. खरं म्हणजे या सगळ्या गोष्टी या आपल्या सर्वांना सोडवण्यासाठी संदीप नाईक यांना विधानसभेत पाठवण्याची जबाबदारी तुम्ही सगळ्यांनी केली पाहिजे. मला एकदा हात वर करून सांगा, संदीप नाईकांच्या समर्थनासाठीच तुम्ही आलाय. बाहेर बसलेल्या आमच्या भगिनींनाही माझी विनंती आहे की सगळ्यांनी हात वर करा आणि प्रयत्नाची पराकाष्ठा करायची. कुठल्याही परिस्थितीमध्ये कोणताही चान्स सोडायचा नाही आणि काही झालं तरी तुतारी बेलापूर मतदारसंघात निवडून आणण्याचं काम करायचं. एवढा सगळ्यांनी आज पण करूया. आज आपणा सर्वांना माझी विनंती आहे की या नव्या मुंबईचे प्रश्न सोडवताना आपल्या सगळ्यांना निश्चितपणाने पवार साहेब पूर्ण ताकद देतील. CR पाटील साहेब, सलुजाताई पवार साहेबांना काल भेटले, आमची अंतर्गत चर्चा झाली आणि आम्ही ठरवलं की पुन्हा एकदा नव्या मुंबईमध्ये पूर्ण ताकदीनं पक्ष उभा करण्याचं काम आपण सगळ्यांनी करायचंय. आणि म्हणून या निमित्तानं संदीप नाईक आणि तुम्हा सर्वच मान्यवर नेत्यांचं मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये स्वागत करतो. महाराष्ट्रामध्ये निवडणुका जाहीर झालेल्या आहेत, महागाई प्रचंड वाढलेली आहे, बेकारी अनेक
महाराष्ट्रातल्या वेगळ्या भागात प्रचंड मोठी आहे. महाराष्ट्रातल्या जनतेत आमच्या भगिनी सुरक्षित नाही तशी भावना दूरवर पसरलेली आहे. शाळेत गेलेली मुलं मुली हे सुखाने आणि सुरक्षित परत येतील का, हे प्रत्येक पालकाला महाराष्ट्रातल्या चिंता पडेल एवढी कायदा व सुव्यवस्थेची वाईट अवस्था झालेली आहे. भ्रष्टाचाराबद्दल मी बोलून तुमचा वेळ घेत नाही, कारण सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे की किती पराकोटीला या महाराष्ट्रात भ्रष्टाचार आज पोचलेला आहे. आणि म्हणून या सगळ्यावर परिमार्जन करण्यासाठी, या सगळ्यांच्या परिस्थितीत बदल करण्यासाठी महाविकास आघाडी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी आमच्या सगळ्या मित्र पक्षांच्या बरोबर उभी करते. तुम्हा सर्वांचा आशीर्वाद असेल तर माझी पूर्णपणाने खात्री आहे की नुसता नवी मुंबई पुरती ही वेव नाहीये. नव्या मुंबईमध्ये सातारा, कोल्हापूर, पुणे, इकडं खानदेशामधले, मराठवाड्यातले अनेक लोक राहतात. त्यामुळे हा कार्यक्रम हा नुसत्या बेलापूर पुरता मर्यादित आहे, हे डोक्यातनं काढा. तुमच्या मार्फत महाराष्ट्रातल्या प्रत्येक विभागात जी माणसं इथं महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातनं आणि इंटिरियर मधून येऊन राहिली आहेत त्या सगळ्यांच्या पर्यंत हा संदेश गेलेला आहे की आता सगळ्यांनी तुतारी हातात घ्यायची. तुम्ही सगळ्यांनी महाराष्ट्रातल्या या बदलत्या वातावरणात सर्वांनी उत्साहाने काम करा. संदीप नाईक हे एक युवा आणि धाडसी नेतृत्व आहे. शेवटी काम करणाऱ्या माणसाच्या मागे माणसं उभी राहतात. तुमच्या सगळ्यांनी ताकदीनं काम केलं तर या मतदारसंघात परिवर्तन आपण सगळे करू शकता, हा आम्हाला विश्वास आहे. आणि त्यासाठी तुम्हा सर्वांचे आशीर्वाद राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या मागे आपण सगळ्यांनी उभा करा. खरं म्हणजे या कार्यक्रमाला सुप्रियाताई येणार होत्या, अमोल कोल्हे येणार होते, पण जुन्नरची मीटिंग असल्यामुळं अमोल कोल्हे साहेब काही येऊ शकले नाहीत. आणि सुप्रियाताई यांचा बारामतीला मेळावा आधीच ठरलेला होता, त्यामुळं त्या आज इथं येऊ शकल्या नाहीत. पण मला खात्री आहे की उद्याच्या प्रचाराच्या निमित्तानं त्या नक्की आपणा सर्वांना भेटायला जरूर येतील. पण आज तुम्हा सर्वांचं मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात, शरदचंद्र पवार पक्षात स्वागत करतो. तुम्हाला हा विश्वास देतो की तुम्हाला आपुलकीपणाची वागणूक पक्षात मिळेल. तुम्ही काही चिंता करू नका. हा आपला पक्ष आहे, हा आपला पक्ष होता आणि आता हा आपला पक्ष झालेला आहे. इथं परकेपणाची भावना तुमच्या कुणाच्याही मनात येण्याची आवश्यकता नाही. आपण सगळे हातात हात घालून काम करू. महाराष्ट्र घसरलेला आहे 5व्या 6व्या क्रमांकावर. गुजरातपेक्षा महाराष्ट्र खाली गेलेला आहे. महाराष्ट्रातलं दरडोई उत्पन्न गुजरात आणि इतर राज्यांपेक्षा कमी झालेलं आहे. महाराष्ट्रावर जी संकट आलेली आहेत वेगवेगळ्या प्रकारची, त्यामधले प्रश्न सोडवण्यात सध्याच्या सरकारला अपयश आलेलं आहे. आणि म्हणून तुम्हा सर्वांच्या ताकदीनं पुन्हा एकदा महाराष्ट्र देशामध्ये पहिल्या क्रमांकावर आणण्याचं काम करू. मी या नव्या मुंबईत जवळून बघितलंय, अगदी पाणी देखील वापरलेलं पाणी पुन्हा साफ करणारे प्रकल्प मी इथे येऊन बघून गेलोय. म्हणजे बिस्लरीचं पाणी ठेवलं आणि तुमच्या सिवेज ट्रीटमेंट प्लांट मधून निघालेलं पाणी मोठ्या साहेबांनी माझ्यासमोर ठेवलं आणि मला विचारलं, जयंतराव ह्याच्यातलं बिस्लर खरं पाणी कुठलं आणि ट्रीटमेंट केलेलं पाणी कुठलं ओळखा. मला ओळखता आलं नाही. ही तुमची काम करण्याची पद्धत आहे आणि म्हणून आपण पूर्ण ताकदीनं या आदर्श महाराष्ट्रावर पोचतील असं काम करूया. आणि न्याय द्यायचा असेल तर तो शरद पवार साहेबच देऊ शकतात, हे कधीही विसरू नका. तुम्ही ज्या पक्षात होता त्या पक्षाला मला काही बोलायचं नाही, पण न्याय तिथं मिळू शकत नाही हे उरलेल्या सगळ्यांना सांगा. आणि माझी विनंती आहे की पूर्ण ताकदीनं आपण सगळे एकत्रित काम केलं तर पवार साहेबच न्याय देऊ शकतात. आणि पवार साहेब हेच आपल्या सगळ्यांचं घर आहे, हे कधी विसरू नका. 84 वर्षाचा नेता महाराष्ट्रभर पायाला भिंगरी लावून फिरतोय, त्या नेत्याच्या पक्षात तुम्ही आलेला आहात. कष्ट करणाऱ्या नेत्याचा हा पक्ष आहे,
या नेत्याच्या मागे तुम्ही सगळे ताकदीने उभा राहता, याबद्दल तुम्हा सगळ्यांचं आणि संदीप नाईक यांचं अभिनंदन करतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. धन्यवाद.